नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज तसेच शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज आपण आपल्या आंब्याच्या बागेत आलो आणि आपल्या आंब्याला काही प्रमाणात तोर येतो आणि काही झाडाला तोर येत नाही. आणि तोर आल्यानंतर काही झाडं हे नव्हती येते, हे पहा हे नव्हती आली. मग आपण ह्या झाडासाठी काय फवारायचं? आपल्या झाडाची तोर आलेला त्याचा सुद्धा गौर नाही झाला पाहिजे. आणि तेवढं करून तर हा जास्त करून हे गौर होण्याचं प्रमाण हे बुरीच्या रोगामुळे असतं. आणि आपण ही जर फवारणी घेतली, आता ह्याच्यावर मी 2 फवारण्या केल्यात आहे का तर ह्याला तोर निघण्यासाठी आणि हे तोर गळू एक नाही म्हणून. तर शेतकरी मित्र, ह्याला आपण हे जे बुरी रोग असतो ह्याच्यावर, आणि हा बुरी रोग कमी होईल आणि बुरीमुळेच खास करून आंब्याचा गौर होतो. आणि त्यासाठी आपण काय करायचं, टाटाचं कॉन्टाप आणि बायरचं कॅम्प्युटर, नसता कॅम्प्युटर जर नाही भेटलं तर कॅम्प्युटर सुपर घ्या आणि 0050 हे खत, विद्राव्य खत, हे सगळं मिळून काय करायचं, ह्याला फवारणी करायची. आणि परत एक आणखी सांगायचं शेतकरी मित्र, ह्याच्यामध्ये आपण जिराईस एक घ्यायचं, असे म्हणजे 4 घटक घ्यायचे. आपण हे पूर्ण 4 घटक फवारल्यानंतर आपण इकडे शेतकरी मित्र आपण पाहू शकता की आमच्या झाडाला ही नव्हती निघली, पूर्ण नव्हती. आणि ह्या नव्हतीतून हे जे आपण सांगितलंय का, ह्या नव्हतीतून हे तोर निघतोय. हे तोर निघलाय, नव्हतीमधून तोर निघलाय. आपल्याला जर आपण पाहू शकता, हे नव्हतीमधून हे तोर निघलाय. बघा हे तोर, ही जर फवारणी घेतली तर आपल्या नव्हतीमधून देखील तोर निघतो. त्यासाठी आपल्याला नीट आणि व्हिडिओ पूर्ण पहा, तर आपल्याला समजेल की आपल्याला काय काय घ्यायचं आणि काय काय नाही. पहा, आणखी एक तुम्हाला व्यवस्थित सांगतो शेतकरी मित्र, आपण टाटाचं कॉन्टाप आणि प्रत्येक वेळेस फवारताना हे जे मी औषध सांगितले हेच फवारायचे, हे काहीच बदल करायचा नाही. आणि ह्याच्यामध्ये कीटकनाशक शक्यतो टाकायचं नाही. आपल्या तोर लागल्यानंतर कीटकनाशक टाकायचं नाही, एवढीच फवारणी घ्यायची, हीच फवारणी घ्यायची. कीटकनाशक टाकल्यानंतर आपल्या झाडावर ज्या मधमाशा येतात, त्या मधमाशा येण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्या झाडाचा माल सेटिंग व्हायला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण टाटाचं कॉन्टाप, बायरचं कॅम्प्युटर घ्यायचं, नसता कॅम्प्युटर सुपर आणि जिराईस, परत 0050 हे विद्राव्य खत, ही पूर्ण मिळून हे फवारणी करायची. आपल्या झाडाला जर तोर आलेला नसेल तर कुठंतरी तोर आलेला असेल आणि नव्हती जर निघायला लागली असेल तर त्या टायमाला ही जर फवारणी घेतली तर आपल्या झाडाला 8 ते 10 दिवसाच्या आत नव्हतीमधून देखील तोर निघतो. पहा शेतकरी मित्रांनो, नव्हतीमधून देखील तोर निघतो. आणि ही जर करण्यासाठी आपल्याला ही पूर्ण फवारणी घ्यायची. आणि ही मी तुम्ही आज फवारणी घेतली की तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या माहोराचा, 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी तुमच्या माहोराचे जे गौर झालेलं असेल आणि गौराच्या पुढं जे कुठं काही फुलकळी असेल, ती फुलकळी फुलायला लागली असेल, त्या ठिकाणी तुम्हाला 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी तुमच्या आंबा सेट झालेला दिसेल. तर आपण पाहू शकता शेतकरी मित्र, इकडे आपण इकडे पाहू शकता. हा का शेतकरी मित्र, हे बघा, मी फवारणी केल्यानंतर 3ऱ्या दिवशी हे आंबे कसे लागले ते बघा. हे आंबा असा माल शेड झालाय पूर्ण, जवळजवळ किती बारीक आहे तो. आणि ह्याला जवळजवळ 10-20 आंबे शेड झालेत. आणि आणखीन ही फुलकळीतून आंबे बाहेर पडणार आहेत आणि ते पण आंबे परत सेट होणार आहेत. तर शेतकरी मित्र, आज मी आज फवारणी हाणणार आहे, फवारणी घेणार आहे आणि तेच औषध वापरणार आहे. कारण दुसरं औषधच वापरायचं नाही. ह्याचा जेवढा रिझल्ट आहे भारी, तेवढा दुसऱ्या औषधाचा नाही. आणि तुमच्या पूर्ण आंब्याला तोर येईल आणि तुमच्या नव्हतीमधून देखील तोर येईल. त्यासाठी तुम्ही अवश्य ही फवारणी करा. अशी ताजी माहिती, रोजची रोज ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपण काय करणार आहोत, उद्याची ही जी आज फवारणी घ्यायची ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकू. फवारणी घेतल्यानंतर ह्याचा रिझल्ट कसा आला हे तुम्हाला आणखी 2-4 दिवसांनी दाखवतो. म्हणजे तुम्हाला खास लगेच माहीत होईल की हां, खरंच ह्याचा रिझल्ट आला आहे. त्यासाठी शेतकरी मित्र, तुम्हाला उद्या परवा दिवशी मी आणखीन परत व्हिडिओ टाकणार आहे. पण ही फवारणी अवश्य घ्या, एकदम 100% रिझल्ट खास शेतकरी. आणि हा आपण काही आपलं यूट्यूब चॅनल आहे म्हणून आपण असे कोणाच्या बागात जाऊन अगर कोणी काही फवारलं ते सांगन त्याचा म्हणून ऐकून तसं नाही.
आपण स्वतः अनुभव घेतलाय. या अनुभवातूनच येते तुम्हाला मी पूर्ण सांगतो शेतकरी मित्रांनो, अनुभवातूनच. बिना अनुभवाचं आपण सांगत नाहीत. का तर आपल्याला जी खात्री होती आणि जर आपल्याला रिझल्ट चांगला येतो तेव्हाच आपण रिझल्ट दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो. का तर दुसऱ्याच्या बागामध्ये जाऊन दुसऱ्याचं सांगून दुसऱ्याला हे फवार म्हणून सांगून त्यांनी काय फवारले काय नाही ते काय खरं नाही. आपण स्वतः जेव्हा फवारतो आणि त्याचा खरंच रिझल्ट येतो तेच आपण स्वतः सांगतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्र आज आपण ही फवारणी करणार आहेत. आणि जे तुम्हाला मी आवश्यक सांगितले ते आणखीन एक वेळेस आहे का, टाटाचं कॉन्टॉप, बाहेरचं सुपर, नास्ता कॅम्प्युटर 0050 आणि 0 हे तुमच्या आंब्यावर जर फवारणी केली, ही प्रत्येक वेळेस हीच फवारणी करा तर 100% माल तुम्हाला येणार. झाडाला तोर बी येणार आणि माल पूर्ण भरगच्च असा माल लागणार. तुम्हाला ते 2-4 दिवसांनी व्हिडिओ टाकणार आहे ना भरगच्च मालाचा कसा होणार कसा लागत होती. अशी ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद.